नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 19वा लेसन, ज्याचं नाव आहे ताऱ्यांची जीवनयात्रा. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलं की सौरमाला म्हणजे काय. सौरमालेमध्ये आपली पृथ्वी आहे, म्हणजे आकाशगंगा या दीर्घिकेमध्ये गॅलेक्सीमध्ये आपली पृथ्वी आहे आणि ती पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये आहे त्याला मंदाकिनी किंवा मिल्की वे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपल्या सर्वात जवळचा तारा कोणता आहे, तर तो आहे सूर्य. सूर्याविषयी आपण त्याच्या पृष्ठभागावर टेम्परेचर किती आहे, त्याचा मास किती आहे किंवा त्याचा व्यास किती आहे याच्याबद्दल जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, इतरही तारे आपण रात्रीच्या वेळी आकाशात पाहतो. ते आकाशात पाहत असताना ते खूप छोटे छोटे दिसतात. याचं कारण ते आपल्यापासून खूप दूरवर अंतरावर आहेत. तारे स्वतःचा प्रकाश स्वतः इमिट करतात. ग्रहांप्रमाणे त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत नाही प्रकाशासाठी. जसं पृथ्वी आपला एक ग्रह आहे, पृथ्वी स्वतःचा लाईट इमिट करू शकत नाही. आपण सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेपासूनच आपल्यावर सजीवसृष्टी अवतरलेली आहे, म्हणजे पृथ्वीवर सजीवसृष्टी अवतरलेली आहे. जर सूर्यप्रकाश नसता तर इथे उत्पादकांनी आपलं अन्नच तयार केलं नसतं. तर आपण आता पाहतोय की ताऱ्यांची जीवनयात्रामध्ये सूर्याच्या पृष्ठभागावर असलेलं टेम्परेचर, त्याचप्रमाणे सूर्याची निर्मिती कशी झाली. 4.5 अब्ज वर्षापूर्वीपासून सूर्य आपल्या पृथ्वीला प्रकाश देत आहे. इतर 8 ताऱ्यांना सुद्धा, म्हणजे पृथ्वी पकडून 8 तारे यांना सुद्धा ते प्रकाश देत आहेत. अशा असंख्य सूर्यमाला या विश्वामध्ये असाव्यात असं शास्त्रज्ञांचा, खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आपली जी सूर्यमाला आहे ती सर्पिलाकार अशी आहे, म्हणजे चक्राकार. आपण बघितलेले आधीच्या सेशनमध्ये एक फोटो आपण पाहिला होता, त्याच्यामध्ये आपल्याला आपली सूर्यमाला कोणत्या प्रकारच्या दीर्घिकेमध्ये आहे, म्हणजे सर्पिलाकार अशा चक्राकार दीर्घिकेमध्ये आहे, हे आपण जाणून घेतलेलं आहे. आता आपण पाहूया सूर्यानंतर कशा प्रकारे ताऱ्यांची निर्मिती होत असते. तर आता मग ताऱ्यांची जीवनयात्रा याच्यामध्ये सेशन सेकंडकडे आपण आता वळूयात. पहा, सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, याच्या वस्तुमानावर आपल्याला अंदाज येतोय की सूर्य किती मोठा आहे, म्हणजे पृथ्वी त्याच्या पुढे निग्लिजिबल आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, त्याचं वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानापेक्षा, म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 3.3 लक्ष पट आहे. सूर्याची त्रिज्या जी आहे ती पृथ्वीच्या त्रिज्याच्या 100 पट आहे, म्हणजे 6400 किलोमीटर आपल्या पृथ्वीची त्रिज्या आहे. त्याच्या 100 पट, त्याला 100 ने गुणलं तर एवढी किलोमीटर सूर्याची त्रिज्या आहे. इतर ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1/10 म्हणजे m सन छेद 10 पासून ते 100 पट म्हणजे 100 m सन एवढ्यापर्यंत असू शकतं. म्हणजे सूर्य किती मोठा आहे, त्याची व्याप्ती किती आहे याची कल्पना आपल्याला त्याच्या मासवरून येऊ शकते. त्यांची त्रिज्या सूर्याच्या त्रिज्येहून 1/10 पासून ते 1000 पट पर्यंत असू शकते. म्हणजे अशा प्रकारे सूर्य हा प्रचंड मोठा असा तारा आहे. आणि असे असंख्य तारे, सूर्यापेक्षाही जास्त वस्तुमान असलेले तारे अवकाशामध्ये आहेत, जे आपल्याला रात्रीच्या वेळेला चमकताना दिसतात. ते खूप दूर असल्यामुळे आपल्याला तो पॉइंट सोर्स दिसत असतो. इथे पहा, ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना त्या सूर्याच्या सापेक्ष मोजले जाते. म्हणजे जसं आपण इतर एलिमेंटचं वस्तुमान ज्या वेळेला मोजतो त्यावेळेला पूर्वीच्या काळी हायड्रोजनचा वापर केला जायचा, नंतर कार्बनचा वापर केला गेला. तर अशा प्रकारे इतर ताऱ्यांचं वस्तुमान मोजताना सूर्याचं वस्तुमान सापेक्ष वस्तुमान म्हणून कन्सिडर केलं जातं. म्हणजे सूर्याचे वस्तुमान हे एकक घेतले जाते, यास m सन असे संबोधतात. m म्हणजे मास. मोठा m का काढलाय, तर याचं कारण हे सूर्य हा अतिशय मोठा असा हा काय आहे, तारा आहे, म्हणून त्याला m सन असं संबोधलं जातं. इथे पहा, सूर्य आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतोय. महाराक्षसी तारा त्याच्या बाजूला दिसतोय. विविध ताऱ्यांच्या आकाराची तुलना आपण करतोय. तांबडा राक्षसी तारा खालच्या बाजूला दिसतोय बघा, थोडासा पाठ दाखवलेला आहे. आणि श्वेत बटू म्हणजे व्हाईट कलरचा बटू असा तारा, बटू म्हणजे डॉर्फ असा हा स्टार आहे, तो आपल्याला सूर्याच्या बाजूला. सूर्य आपल्याला येलोइश कलर मध्ये दिसतोय. सूर्याचे व इतर ताऱ्यांचे वय म्हणजेच त्यांच्या निर्मितीनंतर गेलेला काळ हा काही दशलक्ष ते अब्जावधी वर्षा एवढा अजस्त्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सूर्याचं वय 4.5 अब्ज वर्ष इतका आहे आणि त्याच्या बाजूला जे इतर तारे आहेत त्यांचं वय सुद्धा काही अब्जावधी वर्षा एवढं ते असू शकतं. या अवधीत सूर्याच्या गुणधर्मात बदल झाला असता तर त्यामुळे पृथ्वीच्या गुणधर्मात व जीवसृष्टीत बदल घडला असता. म्हणजे ह्या आता एवढी वर्ष झाली, 4.5 अब्ज वर्ष झालेली आहेत,
त्याच्यामध्ये सूर्याच्या जडणघडणीत काही बदल झाला, गुणधर्मात काही बदल झाला असता तर त्याचा इफेक्ट डायरेक्टली पृथ्वीवर झाला असता, कारण आपण पृथ्वीवर राहतो. यामुळे पृथ्वीच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास करून शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे की सूर्याचे गुणधर्म त्याच्या जीवनकाळात म्हणजे गेली 4.5 अब्ज वर्षे बदललेले नाहीत. म्हणजे हा सगळा जर इतिहास आणि सगळा जर अभ्यास स्टडी केला तर शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला, असा अंदाज बांधलेला आहे की 4.5 अब्ज वर्ष हे त्याचं वय आहे. कोणाचं? सूर्याचं. ह्याच्यामध्ये सूर्यावर कोणताही बदल झालेला नाही. खगोलशास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार ते गुणधर्म पुढील 4.5 अब्ज वर्षांनी हळूहळू बदलतील. म्हणजे आज आपल्याला धोका नाही, पुढील 4.5 अब्ज वर्ष गेल्यानंतर त्याचे गुणधर्म थोडेफार बदललेले असतील आणि ते हळूहळू बदलतील असा शास्त्रज्ञ लोकांनी अंदाज लावलेला आहे. ताऱ्यांची निर्मिती. आता आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो, ती ताऱ्यांची निर्मिती कशी झाली त्याच्याविषयी आपण आता ह्या स्लाइड पासून पुढे पाहणार आहोत. आतापर्यंत आपण सूर्य हा तारा जो आहे त्याच्याविषयी त्याची माहिती जाणून घेतली. आता आपण बघूया इतर तारे जे आपल्या रात्रीच्या वेळी दिसतात त्यांची निर्मिती कशी झाली. दीर्घिकांतील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागा ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात. म्हणजे ज्या आकाशगंगा आहेत, ज्या गॅलेक्सीज आहेत, त्याच्यामध्ये जे तारे आहेत त्यांच्यामध्ये ज्या रिक्त म्हणजे ब्लँक स्पेसेस आहेत त्याच्यामध्ये वायू म्हणजे काही गॅसेस आणि डस्ट पार्टिकल यांचे मोठे मोठे क्लाउड्स म्हणजे मेघ सापडतात, ज्यांना आंतरतारकीय मेघ असं म्हणतात. याच्याविषयी आपण आधी पाहिलेलं आहे. आंतरतारकीय मेघ त्याची आकृती आपण पुढे बघणार आहोत. आकृतीमध्ये हबल दुर्बिणीने टिपलेले, तुम्हाला सांगितलं हबल स्पेस टेलिस्कोप यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे पृथ्वीसाठी, तर त्याने एक टिपलेला अशा मेघांचे एक प्रकाश चित्र दाखवले आहे. मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाश वर्ष लाईट इयर हे वापरतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण छोटी अंतरं मिलीमीटर, सेंटीमीटर किंवा मीटर, किलोमीटर मध्ये मोजतो, परंतु तर खूप मोठी अंतरं आहेत तर ते मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाश वर्ष म्हणजे लाईट इयर हे वापरत असतात. आता एक प्रकाश वर्ष म्हणजे काय बघा. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर, म्हणजे एका वर्षात 365.6 365 दिवस आणि 6 तास यांच्यामध्ये किती अंतर प्रकाशाने पार केलेलं आहे ते म्हणजे एक प्रकाश वर्ष झालं. आता प्रकाशाचा वेग आपल्याला माहित आहे 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद, म्हणजे आपण किलोमीटर मध्ये विचार केला तर 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. आता एक प्रकाश वर्ष हे अंतर 9.5 × 10⁻12 किलोमीटर इतके असते. म्हणजे एका वर्षामध्ये इतका प्रकाश ट्रॅव्हलिंग करत असतो, किलोमीटर मध्ये दिलेला आहे ते. आंतरतारकीय मेघांचा आकार काही प्रकाश वर्ष इतका असतो. म्हणजे आंतरतारकीय मेघ जे आहेत त्यांचा आकार काही प्रकाश वर्ष. विद्यार्थ्यांमध्ये लक्षात घ्या किती मोठा अंतर आहे ते. म्हणजे एका वर्षात किती प्रकाश चालला आणि प्रकाशाचा वेग किती आहे तो बघा. आणि त्याचप्रमाणे आंतरतारकीय मेघांचा आकार हा काही प्रकाश वर्ष इतका असतो. म्हणजे हे प्रचंड मोठा अंतर आहे. म्हणजे प्रकाशाला या मेघांच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत जाण्यास काही वर्षे लागतात. ही जी लाईन आहे ती फार महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. यावरून तुम्ही या मेघांच्या प्रचंड आकारांची कल्पना करू शकता. आता हे आंतरतारकीय मेघ जे आहेत इंटरस्टेलर क्लाउड्स त्याची डायग्राम आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. ती बघा. म्हणजे यांचा आकार किती प्रचंड आहे, यांची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना आपण प्रकाश वर्षामध्ये म्हणजे काही वर्ष जर लागत असतील तर त्याच्यावरून काढू शकतो. इथे पहा हबल दुर्बिणीने टिपलेले विशाल आंतरतारकीय मेघांचे छायाचित्र बघा. ते आपल्याला दिसताना खूप छोटे दिसत आहेत, परंतु काही प्रकाश वर्ष लागतात प्रकाश एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायला. म्हणजे ह्यांची व्याप्ती प्रचंड आहे. एखाद्या विक्षोभामुळे म्हणजे डिस्टर्बन्स आला तर हे आंतरतारकीय मेघ आकुंचित होऊ लागतात. म्हणजे त्यांच्यात काय होतं, कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागतं आणि या कॉन्ट्रॅक्शनमुळे त्यांची घनता वाढत जाते. आपल्याला माहित आहे आपण चहा कप मध्ये प्यायला गेलो तर चहा कप मध्ये त्या घनताची कमी आहे म्हणून तो गरम राहतो बराच वेळ, परंतु बशीमध्ये ओतल्यानंतर त्याचं आकारमान वाढतं. आकारमान वाढलं की घनता कमी होते. म्हणजे याचा अर्थ काय झालं तर अशा प्रकारे इंटरस्टेलर जे क्लाउड्स आहेत त्यांच्या आकुंचनामुळे त्यांची घनता वाढत जाते. म्हणजे कमी कमी होत गेली की घनता वाढत जाते. तसेच त्यांचे तापमानही वाढू लागते. आता समजा मोठ्या मेघावर ते तापमान डिस्ट्रीब्यूट झालं होतं, आता कमी आकार झाल्यामुळे काय होतं, तापमान त्या छोट्याशा भागावर येतं आणि त्यामुळे तापमान तिथे वाढताना आपल्याला दिसतं व त्यामधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीकडे अत्यंत बारकाईने लक्ष द्या. तारे कसे तयार होतात त्यांची माहिती हे दिलेली आहे बघा. इथे एक तप्त वायूचा तापमान वाढल्यामुळे त्याचं तापमान वाढल्यामुळे तो तप्त वायूचा गोळा तयार होतो. त्याच्या केंद्रातील तापमान व घनता पुरेसे वाढल्यावर तिथे अणुकेंद्रकाच्या युतीने निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे अणुकेंद्रकांचं जिथे युनियन होतं
तिथे जी निर्माण ऊर्जा त्याला अणुऊर्जा म्हणतात. तिथे अणुऊर्जा तयार होते, निर्मितीला सुरुवात होते. या ऊर्जा निर्मितीमुळे हा वायू गोल स्वयंप्रकाशित होतो. म्हणजेच या प्रक्रियेतून एक तारा निर्माण होतो किंवा एका ताऱ्याचा जन्म होतो असे आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती फार महत्वाची आहे. बघा, एखाद्या डिस्टर्बन्समुळे काय होत आहे तर आंतरतारिके मेघ आकुंचित होत आहेत आणि त्याच्यानंतर ते आकुंचित झाल्यामुळे त्यांची घनता वाढते. घनता वाढल्यामुळे त्यांचं तापमान वाढतं आणि तापमान वाढल्यामुळे केंद्रकामध्ये अणुऊर्जा निर्मित होते आणि अणुऊर्जा म्हणजे प्रकाश तयार होतो आणि हा वायूचा गोळा जो आहे, तो गोल जो आहे, तो स्वयंप्रकाशित होतो. म्हणजे या प्रक्रियेतून आता ताऱ्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसत आहे. सूर्यात ही ऊर्जा हायड्रोजनच्या केंद्रकांचे एकत्रीकरण होऊन हेलियमचे केंद्रक तयार होणे या प्रक्रियेतून उत्पन्न होते. म्हणजे सूर्याच्या केंद्रभागातील हायड्रोजन हा इंधनाचं कार्य करतो. आता तुम्हाला सांगितलं, हायड्रोजनचं फ्युजन होतं. दोन हायड्रोजनचे मॉलिक्युल ज्यांचा अणुक्रमांक 1 आहे असे एकत्र येतात आणि त्यापासून 2 अणुक्रमांक असलेला हेलियमचा न्यूक्लियस तयार होतो. म्हणजेच हायड्रोजन इथे इंधन पुरवण्याचं काम करत असतो. कशावर? सूर्याच्या पृष्ठभागावर. पहा, प्रकाशाला चंद्रापासून आपल्यापर्यंत येण्यास 1 सेकंद लागतो. म्हणजेच प्रकाशाचं हे किती आहे, वेग किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदामध्ये चंद्रापासून तो आपल्यापर्यंत येऊ शकतो. म्हणजे 3 × 10⁸ मीटर एवढं अंतर चंद्र आणि पृथ्वीमध्ये आहे. सूर्यापासून येण्यास 8 मिनिटे लागतात. तर सूर्यापासून सर्वात जवळचा, लक्षात घ्या मित्रांनो, सूर्यापासून सर्वात जवळचा असं मी म्हटलेलं आहे. सूर्यापासून आपल्याकडे प्रकाश यायला 8 मिनिटं लागतात. परंतु सूर्यापासून सर्वात जवळचा असलेला जो तारा आहे, ज्याचं नाव आहे अल्फा सेंटॉरिस, या ताऱ्यापासून आपल्यापर्यंत येण्यास 4.2 वर्ष लागतात. म्हणजे विचार करा हे अंतर किती असेल. सूर्य आपल्या किती जवळ आहे, तो प्रकाश यायला आपल्याला 8 मिनिटं लागतात आणि अल्फा सेंटॉरिस पासून, म्हणजे हा सूर्याच्या जवळचा असलेला तारा आहे, याच्यापासून याला 4.2 वर्ष जर लागत असतील, म्हणजे आपण विचार केला तर हे अंतर खूपच मोठं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये सूर्यमालेतील सूर्य ह्या ग्रहाविषयी जाणून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तारा कसा तयार होतो, ताऱ्याचा जन्म कसा होतो याविषयी सुद्धा एक अत्यंत चांगली गोष्ट किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्यामुळेच आपण याच्या पुढील सेशन मध्ये ताऱ्यांविषयी अधिक माहिती घेऊ शकतो. कारण आपल्याला इथे कळलेलं आहे की इंटरस्टेलर क्लाउड्स मधून त्याची आकुंचन पावल्यामुळे घनता कमी होते, तापमान वाढतं आणि तो स्वयंप्रकाशित गोल तयार होतो आणि त्याच्यापासूनच ताऱ्याचा जन्म होतो. धन्यवाद.